नमस्कार. आज आपण बघणार आहोत 12वी पूर्ण केल्यावर कोणत्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी विज्ञान, प्रवाह आणि वाणिज्य शाखेतून अभ्यास करतात. अशा स्थितीत 12वीच्या परीक्षेनंतर प्रत्येक प्रवाहातील विद्यार्थ्यांसमोर आव्हान असते की त्यांनी कोणता अभ्यासक्रम करावा जेणेकरून त्यांचे करिअर यशस्वी होईल. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं करिअर ऑप्शन आहे वैद्यकीय क्षेत्र. जीवशास्त्र विषयावर 12वी केलेले उमेदवार वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू शकतात. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस पगारही मिळतो. याशिवाय समाजात मानसन्मानही मिळतो. नीट परीक्षा MBBS, BDS इत्यादी प्रवेशासाठी घेतली जाते. याशिवाय फॉर्म सिस्टमसाठी अनेक प्रकारच्या प्रवेश परीक्षाही घेतल्या जातात. दुसरं क्षेत्र आहे इंजिनिअरिंग. अभियांत्रिकी हा जगभरात प्रसिद्ध अभ्यासक्रम आहे. त्याच्या ट्रेंड आजही सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत 12वी विज्ञान शाखेचे उमेदवार अभियांत्रिकी अभ्यासक्रम करू शकतात. याशिवाय JEE मेनसह अनेक राज्यस्तरीय परीक्षा देऊन सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येतो. विविध ट्रेंडमध्ये BTech केले जाऊ शकते. त्याचबरोबर तिसरं क्षेत्र आहे मानसशास्त्र. मानसशास्त्राच्या क्षेत्रातही विद्यार्थी करिअर करू शकतात. हा कोर्स केल्यावर सार्वजनिक, खाजगी आरोग्यसेवा, क्रीडा, सामाजिक कार्य, थेरपी, समुपदेश अशा अनेक क्षेत्रात करिअर करता येते. अशी अनेक विद्यापीठे आहेत जी मानसशास्त्र अभ्यासक्रम देतात. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे सागरी विज्ञान. 12वी उत्तीर्ण युवक सागरी विज्ञानात करिअर करू शकतात. सागरी शास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तरुणांना मरीन एज्युकेटर, सायन्स रायटर, फिल्म मेकर, इको टुरिझम गाईड, पार्क रेंजर्स आदी पदांवर नोकरी मिळते. देशात अशा अनेक संस्था आहेत ज्या सागरी शास्त्रात डिप्लोमा ते पदवीपर्यंतही अभ्यासक्रम देतात. त्याचबरोबर आपण पुढचं करिअर बघूया, ते आहे विमान वाहतूक. 12वी विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू शकतात. विमान चालकाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान चालक इत्यादी विषय निवडले जातात. BSc व्यतिरिक्त BTech सारखे अभ्यासक्रम देखील विमान चालकांना चालवले जातात. याशिवाय अनेक डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसही एव्हिएशन अंतर्गत चालवले जातात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तरुणांना मोठा पगार मिळतो आणि हेही फायद्याचंच आहे म्हणा. त्याचबरोबर अजून एक करिअर ऑप्शन आहे मायक्रोबायोलॉजिकल क्षेत्र. विद्यार्थी मायक्रोबायोलॉजिकल क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात. विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम करू शकतात. मायक्रोबायोलॉजिकलमध्ये डिप्लोमा ते पदवी आणि PhD पर्यंतचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर अजून एक करिअर ऑप्शन आहे बायोटेक्नॉलॉजी क्षेत्र. बायोटेक्नॉलॉजी कोर्स करून विद्यार्थी करिअर करू शकतात. हा स्वतः एक अनोखा कोर्स आहे. या अंतर्गत जीवशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकांच्या प्रयोगांद्वारे सजीव प्राणी आणि त्यांच्या उत्पादकांबद्दल काम केले जाते. त्याचबरोबर अजून एक ऑप्शन आहे ॲस्ट्रोफिजिक्सचे क्षेत्र. 12वी नंतर विद्यार्थ्यांना ॲस्ट्रोफिजिक्समध्ये करिअर करता येते. याचा अभ्यास करणारे विद्यार्थी खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र इत्यादींमध्ये करिअर करू शकतात. आणि त्याचबरोबर अजून एक क्षेत्र आहे ते म्हणजे फॉरेन्सिक सायन्स क्षेत्र. त्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स क्षेत्रात विद्यार्थी करिअर करू शकतात. मात्र विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेले उमेदवारच फॉरेन्सिक सायन्स अभ्यासक्रम करू शकतात. चला तर आपल्याला आजची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.